दादा झेडपी आणि पंचायत समितीचं आपलं इलेक्शन लागलेलं आहे. आपण कुरुल गटामध्ये उभे आहात. काय सांगाल? कुरुल जिल्हा परिषद गट जो आहे त्यामध्ये मी जिल्हा परिषदसाठी उभा आहे. बिरदेव मोठे हे पंचायत समितीसाठी उभे आहेत आणि भारतीय जनता पार्टी या पक्षानं मला अधिकृत उमेदवारी दिली. आम्हाला दोघांनाही दिलेली आहे. त्यामुळे या चिन्हावर आम्ही उभे आहोत आणि मला खूप लोकांशी आता ज्यावेळी संवाद साधतो मी या प्रचाराच्या दरम्यान, तर सर्व मतदारांकडून एक पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे, की आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे. कारण आज भाजपाकडे जर पाहिलं, तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकत आहे. त्यामुळं नागरिकांच्यामध्ये आणि मतदारांच्यामध्ये पण विकासाच्या दृष्टीनं एक अपेक्षित असं त्यांना आम्हाला निवडून द्यायचं आहे, जेणेकरून या जिल्हा परिषद गटाचा मोठा विकास होईल. या भागामध्ये जनतेपुढे जात असताना जनतेने तुम्हाला काही समस्या सांगितल्या, काही होणं अपेक्षित आहे? काय काय समस्या प्रामुख्यानं पहिली समस्या आहे ती रस्त्यांची आहे. इंटरनल रोड्स जे आहेत गावात, जे गावागावांचे, त्यामधले ते रस्ते आहेत. परत शिवरस्ते आहेत, पाणंद रस्ते आहेत, वाडी वस्त्यावरचे रस्ते आहेत. मी परवा जे काही कुरुल भागामध्ये फिरलो, तर बरेच रस्ते असे आहेत की ओढ्यातनं जाणारे रस्ते आहेत. मग ते पावसाळ्यामध्ये तिथून लहान मुलांना शाळेला जाता येत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचं दूध वस्तीवरून आणून देता येत नाही आहे. किंवा आणखी असे जे रहदारीचे प्रॉब्लेम आहेत, महत्त्वाचे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. तर त्यासाठी माझ्या डोक्यामध्ये एक 365 दिवसाचा मी एक रोडमॅप बनवला आहे. त्या रोडमॅपमध्ये मी आपला जो कुरुल जिल्हा परिषद गट आहे, तो एक महाराष्ट्रासाठी उदाहरण तयार करण्याचं माझ्या डोक्यामध्ये आहे, की हे सगळे रस्ते एकदाच आपण पूर्ण रोड नेटवर्क, इंटरनल रोड नेटवर्क तयार करून मी जयाभाऊजी आपले जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आहेत आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. त्यांच्याकडे मी हा प्रोजेक्ट प्रेझेंट करून त्यांच्याकडनं सेपरेट निधी आणून जिल्हा परिषद कुरुल हा एक महाराष्ट्रामध्ये एक आयडियल करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. बीजेपीचं एक आता याच्यामध्ये उमेश पाटील जे आहेत ते वेगळ्या गटातले सदस्य किंवा सभासद आहेत. ते इकडं उमेदवारी अर्ज टाकला. काय सांगाल? नाही, त्यांनी मला असं वाटतं, की त्यांनी विनाकारण रिस्क घेतलेली आहे आणि जे काही त्यांचा जो गट होता नरखेड गट, तो ॲक्चुअली ओपन असताना सुद्धा त्यांनी इथे कुरुल गटामध्ये येऊन अतिक्रमण करण्याचा जो प्रयत्न आहे त्यांचा, ते मतदार मला वाटते धुडकावून लावतील. त्या भागामध्ये पण त्यांनी कुठल्या पद्धतीचा आम्ही आता त्या मुलाखती घेतल्या. त्यांनी झेडपी सदस्य असताना किंवा त्यांच्या हातून असा कुठला मोठा विकास झालेला नाही तिथल्या जनतेने सांगितलं. पण तिकडून इथे येऊन त्याच्या हातून विकास होईल असं तुम्हाला वाटतंय काय? नाही, त्यांच्या हातनं विकास तर होण्याचा काही विषयच नाही. कारण त्यांचं आत्तापर्यंत जर हिस्ट्री पाहिली आपण, तर ते बोलण्यात पटाईत आहेत. ते बोलण्यात पटाईत आहेत किंवा इलेक्शन आले की तेवढ्यापुरतं येतात, तेवढ्यापुरतं ते त्यांचे विषय मांडतात. परंतु ग्राउंडवरती काम त्यांचं खूप कमी आहे. मागच्या 15 वर्षामध्ये जगराय शुगरच्या माध्यमातनं मी एक-एक छोट्या-छोट्या शेतकऱ्यापर्यंत किंवा कामगारापर्यंत किंवा छोटे-मोठे उद्योजक जे माझ्या संपर्कात आले, त्यांच्यापर्यंत मी पोहोचलेलो आहे. तुम्ही आता भागामध्ये फिरताना तुमच्याही लक्षात आलं असेल, की हे जे मतदार आहेत, यांची नाळ माझ्यासोबत जुळलेली आहे आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी कमी बोलतो, पण काम जास्त करून दाखवतो. हे माझं वैशिष्ट्य. निश्चितच या भागातल्या जनतेसाठी दादा आपलं काय आव्हान असेल? इथल्या जनतेला मी एवढंच आवाहन करेन, की येत्या 5 तारखेला भरभरून कमळाला मतदान करा. कमळ हेच निवडून येणार आहे म्हणून घरी बसू नका. प्रत्यक्ष मतदान करा, जास्तीत जास्त मतदान करा आणि जास्तीत जास्त मतांनी मला निवडून आणा, असंच मी आव्हान विनंती या ठिकाणी करेन. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध.
समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते। यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस, समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध, रोग व बजाज फायनान्स उपलब्ध। डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध। विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला। आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ। मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64।